आणि नंतर ब्रेकिंग बातमी, महायुतीचे मुंबई, ठाणे आणि कल्याणचे उमेदवार राज ठाकरेंच्या भेटीला गेल्याची माहिती आहे। श्रीकांत शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली, नरेश मस्केंनी सुद्धा राज ठाकरेंची भेट घेतली आहे। श्रीकांत शिंदे हे महायुतीचे कल्याणमधून उमेदवार आहेत, तर नरेश मस्के ठाण्यामधून महायुतीचे उमेदवार आहेत। आजच सकाळी त्यांची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली, सदिच्छाही भेट झाली अशी माहिती मिळते। किती ताकद वाढली आज तुम्ही राज ठाकरेंना भेटायला सुद्धा आलेला, काय सांगाल? नाही, नक्कीच राजसाहेबांमुळे जे आहे हे महायुतीची ताकद वाढलेली आहे। त्यांनी बिनशर्त पाठिंबा जो आहे महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना आणि महायुतीला दिलेला आहे आणि आज त्यांचाच आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही ते दोघंही कॅन्डिडेट्स आलेलो आहोत। आणि आता प्रचार जेव्हा सुरू होईल, राजसाहेबांच्या जेव्हा सभा सुरू होतील तेव्हा देखील ताकद जी आहे ही महायुतीची वाढेल आणि आम्हाला सगळ्यांना जी आहे ही मोठी मदत जी आहे मोठ्या मार्जिनसाठी ही राजसाहेबांची आणि मनसेच्या प्रत्येक कार्यकर्त्याची होईल। अनेक सीटचे नेगोशिएशनवर अनेक विरोध दर्शवलेला, पण नेगोशिएशननी फार मोठा कमालीचा आता आकडा आणलाय। किती आनंद वाटतो या नेगोशिएशनचा? सगळ्यांना उत्तर त्या नेगोशिएशन नाही, मला वाटतं हे नेगोशिएशन आणि नंबर आकड्यापेक्षा जे आहे हे आयडिओलॉजी, हे विचाराची जी आहे ही लढाई आम्ही सगळे महायुती लढतोय। एका विचारावरती आम्ही सगळे लोक एकत्र आलो। इथे कुठे कितीला किती सीट्स मिळतील किंवा कोण या ठिकाणी प्रधानमंत्री होईल, कोणाकडे सत्ता जाईल, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते दुय्यम आहेत। विशेष म्हणजे महाराष्ट्राचं कशामध्ये भलं आहे या सगळ्या गोष्टी विचार करून जे आहे हे सगळे मित्रपक्ष जे आहेत एकत्र आलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी मिळून हा कलेक्टिव्ह डिसिजन घेतलेला आहे। कोणाची ताकद कुठे आहे त्याच्या हिशोबाने तो कॅन्डिडेट तिथे दिलेला आहे आणि सगळे पक्ष, आज शिवसेना, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, त्याचबरोबर मनसे असेल, आरपीआय असेल आणि बाकीचे घटक पक्ष आहेत, रिपाई असेल, हे सगळे एकत्र येऊन जे आहे हे प्रत्येक एनडीएचा उमेदवार कसा निवडून येईल त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहेत। आणि मी तुम्हाला सांगतो, एक मोठं चित्र, चांगलं चित्र जे आहे महाराष्ट्राला 4 तारखेला दिसेल। शहसान, पुढारी न्यूज, मुंबई। तर आपण पाहतोय की आज सकाळीच ठाण्यामधून नरेश मस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा झाली। त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। महायुतीचे दोघंही उमेदवार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची जाऊन त्यांनी सदिच्छा भेट घेतलेली आहे। खरं तर ही भेट महत्वाची होती। आज उमेदवारी डिक्लेअर झाली आहे, एकीकडे राज ठाकरेंची भेट झाली, इकडे आदरांजली तुम्ही वाहिलेली आहे। किती आनंद होतो आज इथे येऊन तुम्हाला आणि सगळ्यांची भेट? नक्कीच शिवसेना प्रमुखांचा आशीर्वाद, त्यांचा विचारांचा वारसा आमच्याकडे आहे, त्यामुळे त्यांचा आशीर्वाद आमच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे की जी शिवसेना प्रमुखांची इच्छा, शिवसेना प्रमुखांचा पक्ष कोणीतरी काँग्रेसच्या दावणीला बांधत होता, त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारापासून बाजूला नेला होता, तो पक्ष माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुन्हा त्या वाटेने जो मार्गक्रमण करीत आहेत आणि त्यांचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी बाळासाहेबांचं दर्शन घेतलेलं आहे। खूप मी नगरसेवकाला उभा होतो त्यावेळी सुद्धा बाळासाहेबांचा आशीर्वाद प्रत्यक्ष घेतलेला, तोच क्षण मला या ठिकाणी आठवलेला आहे। आणि सगळ्यानंतर खरं तर लोक नेहमी आकडेवारीवर म्हणायचे, या आकडेवारी आता 15 पर्यंत पोहोचले, कुठं आनंद होतो की 15 जागेवर आपण? नक्कीच या महायुतीमध्ये आम्हाला खूप चांगली संधी मिळालेली आहे, त्या संधीचं सोनं करणं हे आमच्या हातात आहे, ते आम्ही नक्की करू। सगळे तुम्हाला एकच प्रश्न विचारताय, लेट झालाय का आता प्रचार करायला? राज ठाकरे तुम्हाला टिप्स पण राजसाहेबांनी प्रचार, शेवटी मी राजसाहेबांच्या हाताखाली आयुष्याची सुरुवात केलेली आहे। विद्यार्थी दशेमध्ये राजसाहेब माझे नेते होते, त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेचा कॉलेज प्रमुख, विद्यार्थी सेनेचा शहर प्रमुख, भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख हे सुद्धा त्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे। त्यामुळे मी त्यांचा स्टुडंट आहे, मी त्यांचा चेला आहे, त्यामुळे त्यांनी मला मार्गदर्शन केलेलं आहे आणि आयुष्यात नेहमी राजसाहेबांचं मार्गदर्शन मला मिळत असतं।